नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं चिंचेच्या कवळ्या पाण्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा अशा पद्धतीचे मी पानं घेतलेले, थोडीशी साईडची पण जशी मोठी मोठी असतात का ही घेतलेली आणि ही एकदम कवळी देठ आहेत, ही पण मी घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये पण चव असते। ह्यांना स्वच्छ धुवून नितळून घेतलेलं आहे आणि ही किती आहेत तर एक मुठभर घेतलेले आहेत। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। मिक्सरच्या भांड्यात बघा मी काढून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकणार, हे कच्चं आहे। त्यात टाकायचे ते एक 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, त्यात टाकणार आहे कोथिंबीर, तुमच्याकडे थोडासा पुदिना असला तर टाकला तरी चालेल। यात टाकणारे 3 हिरव्या मिरच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, 6 लसणाच्या पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि हे मिक्सरला काय करायचे बारीक करून घ्यायचे। तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, हे चिंचेच्या कवळ्या पानाची चटणी। जर तुम्हाला पाहिजे असेल थोडंसं आंबटपणा कमी वाटत पाहिजे असेल ना तर थोडासा गूळ टाकू शकता, नाहीतर ह्याची चव एकदम छान येते। असं जरी केलं तरी पण चालू शकते। बारीक करून घेतले बघा, थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे, मस्त असे झाले। ह्याच्यापेक्षा पण जरा घट्ट केली तर चालेल, म्हणजे बंद चालू करून दरदरी जरी तुम्हाला पाहिजे असली तशी केली तरी चालेल, अशी केली तरी पण चालू शकते। तुम्हाला मी वाटीत काढून दाखवते, छान होती, करून बघा एकदा तुम्ही अशा पद्धतीने। आणि कशाबर खायचे, जसं आपण वरण भात करतो, भाकरीवर, चपातीवर, तोंडी लावायची। चटण्या कशासाठी असते ते तोंडी लावायसाठी। आपल्या तर एका चॅनलवर नुसत्या चटण्या मी टाकत असते, जसे की तुम्हाला कोणत्या ज्या पाहिजे त्या चटण्या आपल्या चॅनलवर आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।